प्रियांना आपण वचनामध्ये पुढे जात असताना आपण मत्तेकृत वर्तमान याचा 11वा अध्याय, मत्तेकृत वर्तमान याचा 11वा अध्याय आणि वचन 29 आणि 30 आपण हे पाहूया. मी माझ्यासाठी आणि आपल्यासाठी वाचत आहे. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. देवबाप असलेलं वचन आशीर्वादित करो. प्रियांनो, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपले शिष्य आणि जे त्याच्या प्रभू बरोबर जे लोक असायचे, लोक समुदायाच्या समोर प्रभू त्या ठिकाणी त्यांना ते वचन त्या ठिकाणी तो सांगत आहे, त्या ठिकाणी तो शिकवत आहे प्रियांनो. आणि या ठिकाणी म्हणतो मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, आणि आमचा प्रभू खरोखर मनाचा सौम्य आणि लीन आहे प्रियांनो. आणि वास्तविक पाहता आमचा प्रभू हा सर्वश्रेष्ठ आहे, तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, सर्व सृष्टी आणि पृथ्वीचा तो निर्माण करता आहे प्रियांनो. आणि सर्व पित्याने त्याला सर्व अधिकार दिलेले आहे. आणि म्हणून तो आम्ही जर वचन 27 वाचलं, माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखत नाही. होय प्रियांनो, आपल्या प्रभूला किती मोठे असे अधिकार दिलेले आहेत प्रियांनो. आणि आम्ही जर मत्तई 28:18 मध्ये त्या ठिकाणी वाचलो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो त्या ठिकाणी, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना मला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. आणि आमचे प्रभूला सर्व सृष्टी, पृथ्वी, स्वर्ग आणि पृथ्वीवरती काय केलेलं आहे, सर्व अधिकार त्याला दिलेला आहे प्रियांनो. योहान 3:35 मध्ये पाहतो, पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिलेलं आहे प्रियांनो. पित्याने सर्व काही आपल्या पुत्राच्या हाती दिलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, खरोखर आम्ही योहान 13:3 मध्ये पाहतो, प्रभू म्हणतो आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे, सर्व काही दिलेलं आहे. परंतु प्रियांनो, आम्ही त्या ठिकाणी पाहतो योहानाच्या 13व्या अध्यायामध्ये आमच्या प्रभूला जे काही सर्व काही अधिकार असताना देखील आम्ही त्या ठिकाणी पाहतो आमचा प्रभू त्या ठिकाणी नम्र झालेला आहे प्रियांनो. त्या भोजन समयी शिष्यांचे पाय धुण्यासाठी कुणी तयार नव्हता. शिष्य देखील आपापसात चर्चा करत होते आणि प्रभूने आमच्या प्रभूचा त्या ठिकाणी सौम्यपणा, लीनता त्या ठिकाणी दिसून येते प्रियांनो. प्रभूने स्वतः रुमाल आपल्या कमरेला बांधला आणि आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले आम्ही पाहतो. आणि होय प्रियांनो, खरोखर यावरून आमच्या प्रभूचा काय होतंय, प्रभूचा सौम्यपणा, प्रभूची नम्रता, प्रभूची लीनता आम्हाला दिसून येते. आणि वरील वचन आम्हाला समजते की आमचा प्रभू किती महान आहे. परंतु आमचा प्रभू मनाने सौम्य व नम्र आहे, तो मनाने लीन आहे प्रियांनो. आणि त्याला आमचा प्रभू व्हायचा आहे, त्याला आमचा प्रभू व्हायचा आहे. तो लोकांना आव्हान करत आहे. तो म्हणतो म्हणजे तुम्ही माझे जू घ्या. आणि प्रियांनो, आपण ग्रामीण भागामधून आलेलो लोक आहोत. जू म्हणजे जी बैलगाडी असते आणि ती बैलगाडी ओढण्यासाठी, बैलाच्या खांद्यावर ठेवण्यासाठी एक आडवं लाकूड असतं. आणि परंतु प्रियांनो, ते जे लाकूड असतं ते हलकं असतं, ते मुलायम असतं, ते मऊ असतं. आणि जी बैलगाडी असते ती जड असते. परंतु ते जू हे हलके असते आणि की ज्यामुळे ओझे ओढताना त्या बैलांना काय होत नाही, त्रास होत नाही. म्हणून प्रियांनो, आम्ही जर प्रभूचं जू आमच्या खांद्यावर घेतलं व या जगात राहत असताना एक जगाचे जे ओझं आहे, आमच्या पापाचा जो भार आहे प्रियांनो, त्याचं ओझं आम्हाला वाटणार नाही. आणि आमचा काय होईल, आमचा भार हलका होईल. व प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनात शांती लाभेल आणि आमचे सर्व भार काय होतील, दूर होतील प्रियांनो. कारण आमचा प्रभूचा जू हलका आहे प्रियांनो. कारण की प्रभूने आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती, त्या काल्वरीच्या टेकडीवर जाताना तो अवजड असा वधस्तंभ त्याने
स्वतःच्या खांद्यावर त्यांनी वाहून नेलेला आहे प्रियांनो. वाहून नेलेला आहे. आणि प्रियांनो, आम्ही चित्रामध्ये पाहतो, पोस्टरमध्ये पाहतो, जे खांब आहे तो मुलायम असा दाखवलेला आहे, चकचकीत असा दाखवलेला आहे, त्याला पॉलिश अशी केलेली आहे. परंतु नाही प्रियांनो, वास्तविक पाहता तो ओबड धोबड अशा लाकडाचा होता. शास्त्र डिक्शनरीनुसार त्याचं जे वचन आहे, वजन आहे त्याचं जवळजवळ 150 किलो इतकं वजन होतं. त्याची लांबी जी होती ती 15 फूट होती. आणि त्याची जे आडवं लाकूड होतं, ज्या लाकडावरती प्रभूचे हाताला दोन्ही हात त्या ठिकाणी हातामध्ये खिळे ठोकलेले होते, ते लाकूड जवळजवळ 8 फूट असं होतं प्रियांनो. आणि असा अवजड जड असा वधस्तंभ प्रभूने आमच्यासाठी काय केलं, त्या वधस्तंभावरती त्या कवटी म्हटलेल्या ठिकाणी त्याने स्वतः वाहून नेलेला आहे प्रियांनो. आणि आमचं जे ओझं होतं, पापाचं ओझं, ते काय केलंय, त्याने ते हलकं केलेलं आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो, माझं जू हे कसं आहे, हलकं आहे, आणि माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, तुमच्या जीवास विसावा मिळेल प्रियांनो. प्रभू या ठिकाणी आव्हान करत आहे प्रियांनो. आणि आमचा प्रभू आम्ही पाहिलं, आमच्या प्रभूला किती अधिकार आहे. तो सर्वश्रेष्ठ आहे, राजांचा राजा आहे, ज्याचं स्वर्ग राजासन आहे, पृथ्वी त्याचं पदासन आहे, असा आमचा सर्वसमर्थ राजा. या ठिकाणी तो काय म्हणतो, माझं जू हलका आहे, मी मनाचा सौम्य आहे, मी मनाचा लीन आहे प्रियांनो. आणि खरोखर आम्ही जर आमचा प्रभूने, आम्ही त्या मंदिरामध्ये प्रभूने त्या कोडा घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी कशा प्रकारे त्या तेथील जे दुकानदार होते त्यांना कशा प्रकारे त्यांनी ते पिटळून लावलेलं आम्ही पाहतो. आणि प्रभूने जर तोच स्वभाव घेऊन जर प्रभू जगामध्ये आला असता, तर ते जकातदारासारखे पापी लोक प्रभूकडे आले नसते प्रियांनो, प्रभूकडे आले नसते. आम्ही लुकाच्या 15 अध्यायात मध्ये पाहतो त्या ठिकाणी ते जकातदार व पापी लोक प्रभूकडे आले प्रियांनो. कारण प्रभू लीन होता, प्रभू काय होता, प्रभू नम्र होता. आम्ही त्या जक्कायाच्या बाबतीत पाहतो, तो ठेंगणा होता, परंतु काय झालं, त्याला प्रभूची ओढ होती. तो काय केला, त्या झाडावरती, तो उमराच्या झाडावरती आम्ही तो चढलेला पाहतो प्रियांनो. त्यासाठी त्याला त्या ठिकाणी श्रम झालेले पाहते प्रियांनो. परंतु त्याला काय होती, आमच्या प्रभूच्या नम्रतेची त्याला काय होती, त्याला ओढ होती. प्रभू हा लीन आहे आणि प्रभू पापांची क्षमा करणार आहे, हे काय होतं, त्याला माहित होतं, त्याने ऐकलेलं होतं. आणि म्हणून तो काय केला, तो त्या झाडावर त्या ठिकाणी गेलेला आम्ही पाहतो. आणि प्रभूने काय ठिकाणी म्हटलेलं, त्या ठिकाणी तो प्रभूने त्याच्याकडे पाहिलं आणि तो म्हणलं, जक्कया तू खाली ये, मला आज तुझ्या घरी राहायचं आहे. आणि आम्ही पुढे पाहतो जक्कयाने कशा प्रकारे पश्चाताप केला आणि कशा प्रकारे जक्कय आणि त्याच्या सर्व घराण्याला तारण प्राप्त झालेला आम्ही पाहतो. म्हणून प्रियांनो, आम्ही काय केलं पाहिजे, जर प्रभू जर असा क्रोधादिष्ट राहिला असता, तर सर्व पापी जण जे काय आहेत, जकातदारासारखे लोक प्रभूकडे आले नसते प्रियांनो. म्हणून आमचा प्रभू काय केलं, आमचा प्रभू मनाचा सौम्य होता, मनाचा लीन आहे प्रियांनो. आणि आम्ही जर आमच्या प्रभूच्या लीनतेविषयी जर पाहिलं, तर आम्ही यशायाच्या 53व्या अध्यायामध्ये गेलो. त्या ठिकाणी यशाया 53 आणि 7व्या वचनामध्ये आपल्याला सर्वांना ते वचन माहित आहेत प्रियांनो. मी त्या ठिकाणी तो म्हणतो, त्याचे हलहाल, यशाया म्हणतो, त्याचे हलहाल केले तरी त्याने सुशिले, आपले तोंड उघडले नाही. वदावास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही प्रियांनो. त्याने आमच्या प्रभूने तोंड उघडले नाही प्रियांनो. आपल्याला चारही सुवर्तनामध्ये शेवटच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रियांनो. प्रभूला त्या वधस्तंभावर कशा प्रकारे, त्या ठिकाणी कशा प्रकारे त्याची क्रूर अशी निंदा करण्यात आली, त्याचे हलहाल करण्यात आले, त्याची थट्टा करण्यात आली. पण आमचा प्रभू त्या ठिकाणी एक शब्द देखील उच्चारला नाही. उलट तो त्या प्रभू पित्याला म्हणतो, हे पित्या, हे काय करतात हे यांना समजत नाही, तू त्यांना त्यांच्या पापाची क्षमा कर. होय, खरोखर आमचा प्रभू नम्र होता, आमचा प्रभू नम्र आहे, आमचा प्रभू लीन आहे प्रियांनो. आम्ही 1 पेत्र 2 आणि 3:23 मध्ये जर त्या ठिकाणी पाहिलं, त्याची निंदा होत असता तो त्या ठिकाणी शांत असा राहिलेला आहे. आम्ही 1 पेत्र 2:23 मध्ये जर पाहिलं,
त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही, दुःख भोगीत असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करण्याकडे स्वतःला सोपून दिलेला आहे प्रियांनो. त्यांनी काय केलं त्या ठिकाणी? त्याची निंदा होत होती, त्यांनी तो दुःख भोगत होता, आणि परंतु त्याने काय केलं नाही? कोणाला धमकावलं नाही प्रियांनो. आम्ही पाहिलं आमच्या प्रभूकडे किती अधिकार होता. प्रभू जर त्या ठिकाणी एक शब्द जरी बोलला असता, सर्व काही भस्म झालं असतं प्रियांनो. परंतु नाही, आमचा प्रिय काय होता? आमचा प्रभूला ते पित्याच्या आज्ञेनुसार त्याला सर्व काही ते सहन करायचं होतं, आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्या प्रभूची त्या ठिकाणी काय सहनशीलता दिसते, आमच्या प्रभूची नम्रता दिसते. आणि म्हणून प्रियांनो, आणि आम्ही फिलिप्पे 2 आणि 8 मध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी पौल त्या ठिकाणी काय म्हणत आहे आपण पाहूया. फिलिप्पिकरास पत्र 2 अध्याय आणि 8वं वचन. आणि मनुष्य प्रकृतीच्या असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केलेला आहे प्रियांनो. आणि तो देव होता, परंतु त्याने मनुष्य प्रकृतीच्या असे प्रगट होऊन तो मनुष्याचं स्वरूपामध्ये या जगामध्ये आलेला आम्ही पाहतो. आणि त्याने काय केलं? त्याने ते वधस्तंभावरचं ते मरण त्या ठिकाणी त्याने सहन केलेलं आहे, वधस्तंभावरचे मरण सोसले. आणि काय केलं त्याने? येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केलेला आहे प्रियांनो. आमचा प्रभू कसा आहे? आमचा प्रभू लीन आहे, आमचा प्रभू सौम्य आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही जर आमच्या प्रभूचे जीव स्वीकारले, तर आम्ही प्रभूच्या मदतीने खरे ख्रिस्ती जीवन जगू शकू. व आम्ही काय करू? आमची जी सेवा आहे, आमची फलदायी आम्ही सेवा करू शकू प्रियांनो. कारण प्रभूने काय मत्तई 5:5 मध्ये म्हटलेलं आहे, जे सौम्य ते धन्य लोक आहेत प्रियांनो. मत्तई 5:5 मध्ये आपण जर गेलो, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? त्या डोंगरावरील प्रवचनामध्ये त्या ठिकाणी तो म्हणतो, जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. होय प्रियांनो, आम्ही जर लीन झालो, आम्ही प्रभू समोर नम्र झालो, आम्ही प्रभूचं जे जू आहे, जे प्रभूने म्हटलंय ते हलका आहे, ते जर आम्ही जू स्वीकारलं तर प्रियांनो, काय म्हटलं या ठिकाणी? जे सौम्य ते धन्य, त्यांना धन्य म्हणतील. आम्ही धन्य आम्ही स्तोत्र संहितामध्ये पाहतो धन्य कोणाला म्हटलेलं आहे प्रियांनो. आणि खरोखर आम्ही जर प्रभूचा स्वीकार केला, प्रभू पुढे आम्ही नम्र झालो, आणि प्रभूच्या आज्ञेप्रमाणे आम्ही चाललो, तर काय होईल? आम्हाला काय होईल? पृथ्वीचे वतन भोगतील. किती मोठे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे प्रियांनो. किती मोठं आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही जे विश्वासणारे आहोत त्या काय आम्ही प्रभूच्या आज्ञेमध्ये चाललं पाहिजे. प्रभूच्या आम्ही लीनतेप्रमाणे आम्ही आमच्या जे आमच्या मंडळीमध्ये, आमच्या ऑफिसमध्ये, आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमचा वावर असतो त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? आमची सौम्यता दिसून आली पाहिजे प्रियांनो. परंतु आम्ही हल्ली पाहतो, एक जर विश्वासणारा बंधू कोणाला अरे म्हटला तर दुसरा बंधू लगेच काय करतो? त्याला कार्य म्हणतो. नाही प्रियांनो, ही आमच्या प्रभूची शिकवण नाही प्रियांनो. यामध्ये आमची काय होत नाही? आमची लीनता दिसून येत नाही, आमची नम्रता दिसून येत नाही प्रियांनो. आणि त्यामुळे काय होतं? आमची जी सेवा आहे ती सेवा कशी ती फलद्रूप होत नाही प्रियांनो. आमच्या सेवेला यश येत नाही, आमच्या सेवेला अफळ येत नाही प्रियांनो. आणि म्हणून त्या ठिकाणी पौल जर त्या तिताला त्या ठिकाणी तो काय म्हणतो आपण पाहूया. त्यांनी पौलाचे तितास पत्र याचा 3रा अध्याय आणि जर 2रं वचन आपण त्या ठिकाणी जर पाहिलं, कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य व सर्व माणसाबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना काय म्हणतो? आठवण दे. पौल त्या तिताला सांगत आहे, तू काय आम्ही कसं असावं मंडळीमध्ये? कारण कोणाची निंदा करू नये प्रियांनो, आम्ही कोणाची निंदा करू नये. आम्ही कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता आम्ही मंडळीमध्ये थोड्या थोड्या गोष्टीवरून आम्ही भांडखोरपणा करू नये, भांडखोरपणा करू नये. आणि काय न करता सौम्य व सर्व माणसाबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे प्रियांनो. आम्ही सर्वांप्रमाणे काय आम्ही प्रभूप्रमाणे आम्ही नम्रपणे आम्ही वावरलं पाहिजे प्रियांनो. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आमचा तो काय केलं पाहिजे? प्रभूची नम्रता आम्ही या ठिकाणी धारण केली पाहिजे प्रियांनो. आणि म्हणून पेत्र त्याच्या पहिला पत्र आणि 3 आणि पहिले पेत्र 3 आणि 4 मध्ये त्या ठिकाणी म्हणतो, जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याची म्हणजे अंतकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा वाढवावी प्रियांनो. देवाने आम्हाला त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे प्रियांनो. आणि आम्ही काय आमच्या पवित्र
आत्म्याच्या प्रमाणे दिलेल्या याच्याप्रमाणे आम्ही काय केलं पाहिजे, त्याची आमच्या प्रभूची शोभा वाढवावी प्रियांनो. आम्ही म्हणतो आम्ही प्रभूचे लोक आहेत, आम्ही विश्वासणारे आहेत. परंतु काय होतं, आमच्या चालण्या बोलण्यातून काय आमचा प्रभू प्रकट झाला पाहिजे. पण नाही प्रियांनो, आमचा त्यामधून प्रभू प्रकट होत नाही. तर काय करतो आम्ही स्वतःला प्रगट करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही स्वतःला मोठे म्हणण्याचा प्रयत्न करतो. नाही प्रियांनो, आम्ही काय केलं पाहिजे, आम्हाला देवाने जी आमची निवड केलेली आहे, देवाने आम्हाला त्याचा पवित्र हात आमच्या ठाई ठेवलेला आहे. आणि म्हणून आम्ही काय केलं, आमच्याकडून काय झालं पाहिजे, आमच्या प्रभूची काय झालं पाहिजे, शोभा वाढली पाहिजे. आमच्या प्रभूची आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही नेहमी प्रभूचं आचरण ठेवून आम्ही नेहमी सौम्य आणि लीनतेने आम्ही चाललं पाहिजे प्रियांनो. आणि म्हणून कलशकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 2ऱ्या वचनात जर आम्ही त्या ठिकाणी गेलो, कलशकरास पत्र 3 आणि 12 वचन आम्ही जर पाहिलं, 3 आणि 12 मध्ये त्या ठिकाणी पौल काय म्हणतो प्रियानो, तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहेत प्रियानो. देवाने आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या जवळ 12-13 कोटी आहे प्रियानो. भारताची लोकसंख्या 150 कोटीच्या जवळपास आहे प्रियानो. तरी देखील देवाने काय केलं, आपल्याला एवढ्यामधून काय केलं, आपली निवड केलेली आहे. आणि आम्हाला काय म्हटलंय, तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, म्हणून करुणायुक्त हृदय पाहिजे. आम्हाला जे देवाने आमचं जे कठीण हृदय होतं, देवाने ते काय केलेलं, आमचं हृदय आम्ही ज्यावेळेस तारण स्वीकारलं, देवाने आम्हाला ते आमचं कठीण हृदय मांसमय असं केलेलं आहे प्रियांनो, मांसमय असं केलेलं आहे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही नेहमी आमच्यामध्ये आम्ही एकमेकाबद्दल ममता दाखवली पाहिजे. आम्ही एकमेकाबद्दल आमच्या प्रभूसारखी सौम्यता दाखवली पाहिजे. आम्ही लीनता दाखवली पाहिजे. आमच्यामध्ये सहनशीलता पाहिजे प्रियांनो, आमच्यामध्ये असहनशीलता पाहिजे. आणि हे काय, हे आमच्या सर्व प्रभूचे गुण आहेत प्रियांनो. आणि आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही या जगामध्ये राहत असताना आम्ही त्याप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. काय असं जर आम्ही चालू शकलो तरच काय होईल, आम्हाला आमच्या सेवेमध्ये यश येईल प्रियांनो, आमच्या सेवेमध्ये यश येईल. आणि आम्ही शेवटचं पाहूया, तिमोथेला पहिले पत्र 6 आणि 11 मध्ये, तिमोथेला पहिले पत्र 6 आणि 11 मध्ये या ठिकाणी तो काय म्हणतो, हे देवभक्ता तू ह्यापासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता यांच्या पाठीस लाग. आणि आज काय होते, आम्हाला देवाने देवभक्त म्हटलेलं आहे प्रियांनो. आमची कुठली योग्यता नव्हती, आमची कुठली पात्रता नव्हती प्रियांनो, तरी देखील देवाने आम्हाला काय केलं, आमच्यावरती देवाने दया केलेली आहे, आमच्यावरती देवाने प्रीती केलेली आहे. आणि तो आम्हाला देवभक्त म्हणत आहे प्रियांनो, आम्हाला तो पवित्र जन म्हणत आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, तू ह्यापासून पळ म्हणजे काय, ज्या वाईट गोष्टी आहेत प्रियांनो, आम्ही जर वरच्या वचनामध्ये पाहिलं, 8, 9, 10 मध्ये आम्ही जर पाहिलं, काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, तू आपल्या अन्न वस्त्र असल्या तेवढ्याच तृप्त असावे. आम्ही कुठल्या दुसऱ्या गोष्टीचा काय जास्त हेवा केला नाही पाहिजे प्रियांनो. आणि खरोखर आम्ही काय केलं पाहिजे, जास्त द्रव्य लोभाच्या मागे नाही लागलं पाहिजे प्रियांनो. आम्ही काय, आमचं जरी जे द्रव्य आहे प्रियांनो, आम्ही काय केलं पाहिजे, देवाने जे आम्हाला भौतिक आशीर्वाद दिलेले आहेत प्रियांनो, ते आम्ही आमच्या प्रभूच्या कामासाठी वापरले पाहिजेत प्रियांनो. आम्ही आमच्या स्वतःच्या, आमच्या कुटुंबाच्या चैनबाजीसाठी न वापरता, खाली कुशाली न साठी वापरता आम्ही काय केलं पाहिजे, त्या प्रभूच्या कामासाठी आम्ही वापरले पाहिजेत. आणि म्हणून काय होतं, आम्हाला जर देवाने भरपूर असं काही दिलेलं आहे, आम्ही काय म्हणतो, ते दिलेलं आहे, पण आम्ही काय करतो, त्याबद्दल आम्ही लोकांना सांगतो हे देवाने दिलेलं आहे आम्हाला, परंतु आम्ही काय करतो, मनापासून आम्ही आम्हाला जे भौतिक संसाधने दिलेले आहेत त्याचा देवाच्या कामासाठी आम्ही हे करत नाही प्रियांनो. आम्हाला गाडी दिलेली आहे. आज कित्येक देवाचे सेवक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जातात प्रियांनो. पण आम्हाला अशी काही इच्छा होत नाही का ब्रदर तुम्ही माझी गाडी घेऊन जा, नाही प्रियांनो. आम्ही आमचा मनाचा संकुचितपणा त्या ठिकाणी दाखवतो प्रियांनो. आम्ही आमच्या कुटुंबासमोर सुट्टीच्या दिवशी त्या गाडीचा फिरण्यासाठी वापर करतो, परंतु आम्ही काय, त्याच गाडीचा उपयोग जी देवाने आम्हाला दिलेली आहे त्याचा देवाच्या कार्यासाठी आम्ही उपयोग होऊ देत नाही प्रियांनो. म्हणून काय होतं, म्हणून तो म्हणतो, हे देवभक्ता तू ह्यापासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता यांच्या पाठीस लाग प्रियांनो, यांच्या पाठीस लाग. आणि म्हणून खरोखर प्रियांनो, देवाने आमच्या प्रभूने जे म्हटलेलं आहे, आम्ही पुन्हा आपल्या मूळ वचनाकडे जाऊया. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जो आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल प्रियांनो. आम्ही जर प्रभूला स्वीकारलं प्रियांनो, आम्हाला काय विसावा मिळेल प्रियांनो, आम्हाला शांती मिळेल प्रियांनो.
आणि आम्ही 28व्या वचनामध्ये पाहतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन प्रियांनो. अजूनही कित्येक लोक काय आमचे प्रियजन आहेत प्रियांनो, विश्वासणाऱ्याचे प्रियजन आहेत प्रियांनो. परंतु त्यांनी काय केलेलं आहे, आम्ही त्यांना प्रभूचं वचन त्यांना नीट सांगू शकलो नाही, नीट समजावून दिलं नाही प्रियांनो. म्हणून ते अजून काय ते अजूनही जगाच्या सैतानाच्या आधिपत्याखाली वावरतात प्रियांनो. अजूनही त्यांच्यावर सैतानाचा सत्तेचा भार आहे प्रियांनो. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही आमचे प्रियजन, आमच्या आजूबाजूचे लोक, आमच्या सेवेमध्ये, आमच्या कामाच्या ठिकाणी असलेले लोक, आम्ही आमच्या प्रभूची काय केलं पाहिजे, सुवार्ता सांगितली पाहिजे प्रियांनो. आजही अशा काही चर्चेस आपल्या विश्वासणाऱ्या मंडळ्या आहेत का वडील एका विश्वासाच्या मंडळीमध्ये आहेत आणि त्याचे पत्नी आणि लेकरं दुसऱ्या डिनॉमिनेशनच्या चर्चेसमध्ये आहेत प्रियांनो. ही दुःखाची गोष्ट आहे प्रियांनो, ही दुःखाची गोष्ट आहे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही सर्वांना सांगितलं पाहिजे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आणि जर आम्ही प्रभूला जर स्वीकारलं, प्रभूचं जर आम्ही आमच्या खांद्यावर घेतलं, तर काय होईल, आम्हाला शांती मिळते. आणि म्हणून प्रियांनो, आणि म्हणून आम्ही शेवटचं वचन इफिस 4:2 मध्ये म्हणतो, तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल असे चला प्रियांनो. आम्हाला पाचारण झालेलं आहे प्रियांनो, देवाने आमची निवड केलेली आहे प्रियांनो. आणि म्हणून काय केलं पाहिजे, आम्ही त्याप्रमाणे चालण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही नेहमी नम्रता धारण केली पाहिजे. कारण काय होते, त्या ठिकाणी पाहिलं आम्ही, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने जो वधस्तंभ वाहिला तो कसा ओबडधोबड होता, परंतु प्रियांनो प्रभू आमचा काय, त्याला सर्वश्रेष्ठ अधिकार असतानाही तो आमच्यासाठी तो लीन झालेला आहे, आमच्यासाठी तो नम्र असा झालेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो 30व्या वचनामध्ये, कारण माझे जो सोयीचे व माझे ओझे हलके आहे प्रियांनो. ते सोयीचं आहे प्रियांनो, सोयीचं आहे प्रियांनो. आणि कसं आहे, ते हलका आहे प्रियांनो. ते जड, त्या वधस्तंभासारखं जड नाही प्रियांनो. ते वधस्तंभासारखं ते झू कसं आहे, ओबडधोबड नाही प्रियांनो, ते हलका आहे. की जेणेकरून काय, देवाची इच्छा आहे, माझ्या मी ज्यांना पाचारण केलेलं आहे, जे विश्वासणारे आहेत, त्यांना काय होऊ नये, माझ्या जू जर त्यांनी धारण केलेला आहे, त्याच्यामुळे काय होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. आणि म्हणून ते जू कसं हलकं केलेलं आहे. या सर्व गोष्टीबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि प्रभूने जो नम्रता जी धारण केलेली होती, जी सौम्यता प्रभूमध्ये होती, त्याप्रमाणे आपण आपल्या मंडळीमध्ये सेवा करताना, आपल्या कुटुंबामध्ये राहत असताना आम्ही काय केलं पाहिजे, प्रभूसारखं मन धारण केलं पाहिजे. की जेणेकरून काय होईल, आमच्या प्रत्येक चालण्या बोलण्यातून, आमच्या वागण्यातून काय होईल, प्रभूचा गौरव होईल, आमच्या प्रभूची काय होईल, शोभा वाढेल. देवबाप असं करण्यास आपण सर्वांना सहाय्य करू.